नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणेने चालू आहे, वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची 9वी आहे, नक्षत्र भरणी आहे, योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:12 ते 3:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:35 ते 9:14 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर लाभ योग करणार आहे, शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि नेपच्यूनबरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच लाभाचा भ्रमण करणारा शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि वेयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचे जे महत्त्वपूर्ण कामं असतील ते दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या, सहज पूर्ण होतील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळतील. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दुपारमधल्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र व्ययात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी असतील किंवा मोठी अजिबात करू नका. स्ट्रेस, टेन्शन हे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात येऊ शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र लाभात भ्रमण करेल. जिथे असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या भाग्यात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. आरोग्यावर थोडं लक्ष द्या. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक व्यवहार कोणत्याही प्रकारचे अजिबात करू नका. भावंडांबरोबर छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र दशमात भ्रमण करेल. तिथेच असणारा हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं उरकून घ्या. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं नाही. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड खूप चांगला होईल, परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आणि आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी उत्तम राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. ज्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभसुद्धा होऊ शकतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे त्रास होऊ शकतील. काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. यासोबत संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. छोट्या मोठ्या कारणाने सुरुवात होऊन त्याचं पर्यावसन अगदी बिकट अशा परिस्थितीत होऊ शकतील. नातेसंबंधात त्याचा अगदी सखोल परिणाम होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जी महत्त्वपूर्ण कामं असते ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काय चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. महत्त्वपूर्ण निर्णय तुमच्या अचूक ठरू शकते. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या द्वितीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र तुमचा पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. जी काही महत्त्वपूर्ण कामं असेल ते दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग ओढवतील आणि त्याचं पर्यावसन अगदी टोकाचं होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. संध्याकाळी 4:45
हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध टोकाचे होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. संध्याकाळी 4:45 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.